पण पंजोबाचं नाव जर मी विचारलं तर कोणी मला सांगा हात वर करून की त्याला आठवतंय असं. एकाचाही हात मित्र वर नाही. म्हणजे प्रश्न काय आहे बघा, ज्यांच्यामुळे आपण या धर्तीवर जन्माला आलो, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, त्यांना सुद्धा आपण विसरतो. त्यांची जयंती पुण्यतिथी तर सोडाच, त्यांचं नाव सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. परंतु आपण बाबासाहेबांना विसरत नाही, आपण गौतम बुद्धांना विसरत नाही, आपण महात्मा ज्योतिबा फुलेंना विसरत नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत नाही, आपण सावित्रीबाई फुलेंना विसरत नाही. काय कारण काय आहे? यांचं काय आपलं रक्ताचं नातं आहे का? यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे का? यांनी आपल्याला जन्माला घातलं नाही मित्रो. यांनी आपल्याला जरी जन्म दिला नसेल तरी यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि यांच्यामुळे आपण जीवन जगतो आहे. आणि म्हणून आपण त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो. दुसरा यातलाच उपप्रश्न असा येतो की जे रक्ताचं नातं आहे आपल्या वाडवडिलांचं ते आपण विसरलो, आणि जे रक्ताचं नाही आहे विचारांचं आहे ते आपण जपून ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की विचारांचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतं आणि म्हणून ते चिरकालपर्यंत टिकून राहतं. मित्र, मी एक विज्ञानाचा विद्यार्थी आहे, शास्त्रज्ञ आहे. त्याच्यामुळे कोणती गोष्ट मी काही सहजासहजी ऐकून घेईल, खपवून घेईल असं नाही आहे. जोपर्यंत तर्काच्या, रिझनच्या, लॉजिकच्या कसोटीवरती उतरत नाही तोपर्यंत मी काही स्वीकारायला तयार नसतो. परंतु सगळा अभ्यास सगळ्या महापुरुषांचा आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या केल्यानंतर मी एका निष्कर्षाला आलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा माणूस या जगात जन्माला आलेला नाही. एकमेव द्वितीय असा हा माणूस होता. आणि आपलं भाग्य आहे, आपलं धन्य आपण आहोत की आपल्या धर्तीवर हा जन्माला आलेला आहे. एक त्रिसूत्री साधी आपल्याला बाबासाहेबांनी सांगितली, सगळ्यांना ती माहिती आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही सगळ्यांना माहिती आहे, पण याचं आचरण आपण कितपत करतो हा मुळात प्रश्न आहे. अनेकदा तर असं दिसतं की याचा क्रम असा उलटा लावला जातो. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका, पहिले शिका, त्याच्यानंतर संघटित व्हा आणि त्याच्यानंतर संघर्ष करा. पण अनेक ठिकाणी क्रम उलटा दिसतो. शिक्षण होतच नाही, संघटना होतच नाही, पण संघर्ष सुरू होतो. संघर्षापासून त्याला सुरुवात होते. मित्र, हा क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांचं जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्याकडे आपण जर पाहिलं तर त्यांनी जवळपास अर्ध आयुष्य आपलं शिक्षणासाठी खर्च घातलेला आहे, खर्च केलेला आहे. मला एकही महापुरुष असा दिसला नाही की ज्याच्याकडे 3-4 PhDच्या डिग्रीज आहेत. डॉक्टर बाबासाहेबांकडे 4 PhDच्या डिग्रीज आहेत. एकही महापुरुष मला असा दिसला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, शिक्षणाला महत्व द्या. ते असं म्हणायचंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो वाघाची डरकाळी फोडणारच. आणि म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे. माझी तर प्रत्येक वेळा मी विनंती करत असतो की समजा अशी परिस्थिती आली की आपल्याकडे मोजकेच पैसे आहेत ज्याच्यावर आपण आपली गुजराण करतोय, 2 वेळचं आपण जेवण जेवतोय, पण आवश्यकता पडली तर एक वेळ उपाशी राहा, पण आपल्या मुलांना शिकवण द्या, शिक्षण द्या. शिक्षणापासून त्याला वंचित करू नका. बाबासाहेब शिक्षणासाठी किती कष्ट करायचे. अमेरिकेमध्ये त्या लायब्ररीमध्ये लिहिलेलं आहे की ज्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब बसायचे ती लायब्ररी जेव्हा बंद व्हायची वेळ यायची तेव्हा बाबासाहेब एकटे त्या लायब्ररीमध्ये बसलेले असायचे आणि काही खाल्लेलं नाही, उपाशी पोटी चणे फुटाणे खाऊन. तो लायब्ररीयन शेवटी एक दिवस बाबासाहेबांना विचारता झाला, बाबासाहेब काही जेवण नाही, खाणं पिणं नाही, नुसता अभ्यास चालू आहे, कशासाठी, काय करणार? बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं
की माझा लाखो करोडोचा जो समाज आजही उपाशी आहे, आजही वंचित आहे, आजही उपेक्षित आहे, आजही अत्याचार सहन करतो आहे, त्या समाजाला त्या खाईतून, त्या उपासमारीतून, त्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी माझा अभ्यास आहे आणि म्हणून मी हा अभ्यास करतोय. मला उपाशी राहायला लागलं तरी चालेल, मी हा अभ्यास करणार आहे. खडतर तपश्चर्या मित्र बाबासाहेबांनी अभ्यासासाठी केलेली आहे, ही समाजाने घेतली पाहिजे आणि आपणही शिकलो पाहिजे. 4 PhD आपल्याला कदाचित त्यांच्यासारख्या नाही मिळवता येणार, पण एक तर मिळवता येईल. एक PhD नाही मिळवता येणार, पण एक साधी डिग्री तर मिळवता येईल. माझा मुलगा डिग्री होल्डर झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. यासाठी शिक्षणाला महत्व आपण दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला सांगितली की संघटित व्हा. मित्र, एक युग असं होतं आपल्या देशामध्ये ज्याला द्वापार युग म्हणतात. त्या द्वापार युगामध्ये एक एकटा माणूस इतका महापराक्रमी होता की साऱ्या सेनेला तो भारी पडत होता. परंतु ते द्वापार युग आता गेलं. आता आपण कलियुगात जगतोय आणि कलियुगात असं सांगितलं जातंय की संघे शक्ती कलयुगे. कलियुगात संघटनेमध्येच शक्ती आहे, एक एकटा माणूस शक्तिशाली नाही. आणि म्हणून आपण संघटित झालं पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना जर करायचा असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागेल. आणि तिसरं आणि महत्वाचं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संघर्ष करा. म्हणजे काय ते म्हणतात, आपल्याला शिका, संघटित व्हा आणि म्हणतात संघटित झाल्यानंतर संघर्ष पण करा. कारण घेतल्याशिवाय कोणी देत नाही, मागून कोणी देत नाही, ते हिसकावून घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी संघर्ष करावाच लागतो. मित्र, हा बाबासाहेबांच्या विचाराचा संघर्ष अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या वर्षी पुण्याला एका अधिवेशनाला मी गेलो होतो. अधिवेशन होतं डिक्की या संस्थेचं. आता आपल्याला वाटेल डिक्की म्हणजे काय, तर डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. ही संस्था एका मिलिंद कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने काढलेली आहे. हा कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी परिषद कशाची ठेवली होती, तर दलित समाजात उद्योग करणाऱ्या उद्योजकांची परिषद त्याने पुण्यात 3 दिवसाची भरवली होती. यामध्ये जे सहभागी झाले होते सगळे दलित समाजातले होते. ज्यांचे स्टॉल होते त्या एक्झिबिशन मध्ये सगळे दलित समाजातले होते. आणि याच्या उद्घाटनाला रतन टाटा आले होते. रतन टाटाने कौतुक दखल या कार्यक्रमाची घेतली. मिलिंद कांबळेंना म्हणजे माझ्याशी स्नेह जडला आणि त्यांनी मला त्या कार्यक्रमाच्या परिषदेच्या समारोपासाठी निमंत्रित केलं होतं. मित्रांनो, मी समारोपासाठी गेलो आणि ते पूर्ण एक्झिबिशन त्याचं बघितलं. 50 स्टॉल होते. या 50 स्टॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय करणारे सगळी दलित मंडळी होती. त्यातला एक स्टॉल इतका मोठा होता, त्यांना मी टर्नओव्हर विचारला तर ते मला म्हणाले की 500 कोटीचा माझा टर्नओव्हर आहे. मित्र, एक दलित माणूस 500 कोटीचा टर्नओव्हर करणारा उद्योग निर्माण करू शकतो. हे काय आहे? हे बाबासाहेबांच्या विचाराचं प्रतिबिंब आहे. आणि हा बाबासाहेबांनी सांगितलेला पुढच्या काळाचा संघर्ष जो आहे त्याचं हे प्रतीक आहे. एक अभिनव बँक मला त्या एक्झिबिशन मध्ये दिसली, सिद्धार्थ कोऑपरेटिव्ह बँक. हे त्या पुण्यातल्या बँकेचं नाव. नामदेव जगताप या माणसाने 1970 साली ही बँक स्थापन केली. आणि कुठे केली तर सदाशिव पेठमध्ये. पुण्याच्या सदाशिव पेठमध्ये कोण राहतं आपल्याला माहिती आहे, सगळी ब्राह्मण वस्ती राहते. आणि त्यांना मी विचारलं की तुमचे सभासद किती, तर म्हणाले 4500 सभासद. तुम्ही कोणाकोणाला लोन दिलं, तर म्हणे 1000 लोकांना लोन दिलं. तर त्यात सदाशिव पेठेमधले किती, तर म्हणाले 90% सदाशिव पेठ मधले आहेत. मित्र, बाबासाहेबांच्या विचाराचं प्रतीक काय आहे, तर हे प्रतीक आहे. म्हणजे दलित माणसांनी काढलेल्या बँकेतून ब्राह्मण कर्ज घ्यायला येतो, हे तर बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे. हा संघर्ष करण्याची गरज आहे. आणि संघर्ष करण्याने काय होतं बाबासाहेबांनी सांगितलं. एक साधं, मला विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे फुलोपाखराच्या जन्माची कथा, ही कथा एक मला आठवते. एक प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते
की फुलपाखराचा जन्म कसा होतो, आणि त्यांनी काय केलं की त्यांनी प्रॅक्टिकलच ठेवलं. ते फुलपाखराचा अंडकोश त्यांनी आणलं, एका टेबलवर ठेवलं आणि सगळ्या मुलांना त्याच्या भोवती जमा केलं आणि त्यांनी सांगितलं की आता या थोड्याच वेळात या अंडकोशातून फुलपाखराचा जन्म होणार आहे आणि तुम्ही, मला असं वाटतं की प्रत्यक्ष त्या फुलपाखराचा जन्म पाहावा. फक्त एक पथ्य आपण पाळायचं आहे, कोणीही त्याला हात लावायचा नाही. हे एक पथ्य पाळायचं. थोडा वेळ होता म्हणून प्राध्यापक बाहेर गेले. तेवढ्यात ते अंड आवाज करायला लागलं, तळकायला लागलं, फुटायला लागलं आणि त्यातून हळूच त्या फुलपाखराचे पंख बाहेर निघायला लागले. फुलपाखरू त्या अंडकोशातून बाहेर निघण्यासाठी धडपडते आहे, संघर्ष करते आहे. इतक्यात एका मुलाला त्याची कीव आली. त्याला असं वाटलं की अरे याला थोडी मदत केली पाहिजे आणि म्हणून त्याने काय केलं की त्या अंड्याचं टर्पल स्वतःच्याच हाताने बाजूला काढलं, अलगद त्या फुलपाखराला बाहेर काढलं. फुलपाखरू बाहेर निघालं आणि लगेच मरून गेलं. त्याच्यानंतर प्राध्यापक आलेत. प्राध्यापकांनी ते पाहिलं सगळं. ते म्हणाले अरे काय झालं, फुलपाखरू का मेलं, कसं काय झालं. त्याने म्हणाले सर काय नाही, मी फक्त थोडीशी मदत केली आणि पाहतो तर एक फुलपाखरू मेलेलं मला दिसतंय. प्राध्यापक म्हणाले मी तुम्हाला सांगितलं होतं की हात लावायचा नाही. त्या फुलपाखराला जगण्याचं बळ जे देत होतं ते त्याच्या जन्मासाठी तो जे संघर्ष करत होतं त्या संघर्षातून त्याला बळ मिळणार होतं आणि त्या बळाच्या भरोशावर ते फुलपाखरू उडणार होतं. तुम्ही त्याला संघर्षापासून वंचित ठेवलेला आहे. मित्र, जीवनामध्ये हा संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो आणि ज्याचा त्यालाच करावा लागतो आणि ज्याचा त्यानेच केला पाहिजे. जो संघर्ष करेल त्याच्या पंखात बळ येईल, त्याशिवाय बळ येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, संघर्ष करा, हा संघर्ष आपण केला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराचं जे प्रतीक आहे ते आपण निर्माण केलं पाहिजे. मित्र, बाबासाहेबांनी काय नाही दिलं आपल्या समाजाला. आपण माणसं जे आहेत ना फार संकुचित डोक्याची असतात. मगाशी एक गीत चांगलं झालं की बाबासाहेबांना आपण पुतळ्यामध्ये बंदिस्त करून टाकलं, फोटोमध्ये बंदिस्त करून टाकलं. मी तर म्हणेल जाती समाजामध्ये सुद्धा बंदिस्त करून टाकलं. बाबासाहेब कुठल्या एका जातीचे समाजाचे नव्हते. बाबासाहेब संपूर्ण राष्ट्राचे होते, संबंध देशाचे होते आणि बाबासाहेबांचे उपकार या एका समाजावर नाही आहेत तर संबंध देशावर बाबासाहेबांचे उपकार आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण या देशातल्या प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे. मित्र, बाबासाहेबांनी काय नाही दिलं. बाबासाहेबांनी महिलांना उत्पन्नाच्या वाट्याचा अधिकार दिला, पितृक संपत्तीचा अधिकार आपल्या इथे नव्हता. बाबासाहेबांनी घटनेमध्ये पहिल्यांदा दिला. बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. मित्र, मी अनेक देशांच्या घटना वाचलेल्या आहेत. ब्रिटनची घटना, अमेरिकेची घटना, या सगळ्या घटना मी वाचलेल्या आहेत. कुठल्याही घटनेमध्ये कोणालाही घटना लिहिली आणि त्या दिवशी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असं नाही. त्या महिलांना तिथे संघर्ष करावा लागला, आंदोलनं करावं लागली की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. पण बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार पहिल्या दिवशी सगळ्यांना दिला. बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार सगळ्यांना दिला. महिलांना घटस्फोटाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून असं म्हटलं जातं की महात्मा फुले यांनी स्त्रीमुक्तीचा पाया रचला आणि बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा कळस रचला, असं यामुळेच म्हणावं लागतं की बाबासाहेबांनी महिलांसाठी काय नाही केलं. बाबासाहेबांच्या जीवनात जे संघर्ष आले ते आपण पाहिलेत, आपल्याला माहिती आहे. 14 तळ्याचा 1927 सालचा लढा आपण पाहिलेला आहे. 30 ते 35 5 वर्ष चाललेला काळाराम मंदिरात प्रवेशाचा सत्याग्रह आपल्याला माहिती आहे. या 14 तळ्याचा सत्याग्रह आणि हा सत्याग्रह या दोन थोडक्यात मी याचा उल्लेख करू इच्छितो. 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब म्हणाले की कशासाठी, की त्या तळ्याचं पाणी पिऊन आम्ही काय अमर होणार होतो, आम्ही काय मरणाला मुकणार होतो, त्याच्यामुळे आमची पाहिजे इच्छाशक्ती आमची वाढणार होती. काय होणार, काय होतं, कशासाठी ते पाणी प्यायचं. अरे ज्या तलावातलं पाणी आमच्या घरचे गाढव सुद्धा पितात आणि कुत्री सुद्धा पितात, ते पाणी पिण्याचा अधिकार आम्हाला माणसांना नाही. हे कृत्य जे आहे हे अमानुषतेचं कृत्य आहे. आणि म्हणून हे अमानुषता घालवण्यासाठी
आणि ह्या माणसाच्या मनामध्ये जो अमानुषतेचा भाव आहे तो घालवण्यासाठी मी हा सत्याग्रह करतोय आणि मी हा सत्याग्रह करीन. त्यांनी सत्याग्रह केला, आपण पाहिलं असेल. 30 ते 35 त्यांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. मित्र, एवढा 5 वर्ष हा माणूस धडपडतोय कशासाठी? की फक्त मंदिरात जाऊन मला दर्शन घेण्याचा अधिकार मिळावा. काय गरज होती? समजा गेले नसते मंदिरात, दर्शन नसतं झालं, उपाशी राहिले असते, मरण आलं असतं, काय आलं असतं? काही नसतं झालं. परंतु तरी हा देशाचा समाज एक संध मला सांधला पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनात तो एक भाव निर्माण झाला पाहिजे, एकात्मतेचा आणि एकरूपतेचा भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून मलाही समानतेचा अधिकार असला पाहिजे. त्या मंदिराचे जे महंत आहेत सुधीरदास महाराज, आता सध्या ते महंत आहेत, त्यावेळी त्यांचे आजोबा त्या मंदिराचे महंत होते. 2005 सालची एक घटना मला आठवते की एक दलित समाजाची समरसता यात्रा तिथून निघणार होती. सगळे दलित कार्यकर्ते त्या यात्रेमध्ये होते, बाकीचेही होते. तर या यात्रेचा शुभारंभ जो होता तो नाशिक मधून होता. या महंत सुधीरदासांनी एक त्यांना विनंती केली की ते म्हणाले, या यात्रेचा शुभारंभ तुम्ही काळाराम मंदिरातून करावा अशी माझी इच्छा आहे. मित्र बघा, बाबासाहेबांचा सत्याग्रह जाऊन 80 वर्ष लोटल्यानंतर त्याच मंदिराचा महंत यांना असं म्हणतो की या यात्रेचा शुभारंभ तुम्ही आमच्या मंदिरातून करावा. त्यांनी मान्यता दिली की याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला आहे? तुम्ही बोलावताय, स्वागत करताय, आम्ही येतोय. ते सगळे त्या मंदिरात गेले. महंत त्यांना गर्भगृहात घेऊन गेले. रामाच्या गळ्यातले हार प्रत्येकाच्या गळ्यात घातले आणि त्यांना सांगितलं की जी चूक 80 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी केली होती ती चूक सुधारण्यासाठी मी आज तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. मित्र, बाबासाहेब समजायला 80 वर्ष लागले. 80 वर्ष लागले बाबासाहेबांना. अजून काही लोकांना 100 वर्ष लागतील. आपापल्या कुवतीनुसार वेळ लागणार आहे. आपण एक वेळ द्यायला हरकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार जो आहे हा काळाच्या पुढचा विचार आहे, सर्वांच्या हिताचा विचार आहे. या दोन्ही संघर्षामध्ये एक गोष्ट समानपणे आपल्याला कोणती जर जाणवली असेल तर मला ती जाणवते अशी की बाबासाहेबांना अनेकदा चिथावणी देण्यात आली. या आंदोलनाच्या दरम्यान संघर्ष झाले, लाठीमार झाला, डोकी फोडण्यात आली, मारहाण झाली, चिथावणीचे अनेक प्रकार झाले. परंतु बाबासाहेबांचं वैशिष्ट्य काय? बाबासाहेबांचं वैशिष्ट्य एक आहे की एकही प्रकारचा प्रतिकार बाबासाहेबांनी केला नाही. मी बुद्धाचा शिष्य आहे आणि बुद्धाच्या शिकवणीनुसार अहिंसेचाच वागणं माझ्या समाजाचं राहील, माझं राहील. प्रत्येकाला त्यांनी परावृत्त केलं, कोणालाही प्रतिकार करू दिला नाही. मला इथे एक गौतम बुद्धाची शिकवण आठवते. त्या एक शिष्य त्यांच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला की मला धम्मप्रचारासाठी निघायचं आहे. ते म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, निघ, पण मला काही प्रश्न तुला विचारू दे. तू ज्या प्रदेशात जाशील प्रचार करायला, तिथे तुला लोक समजा शिव्या देतील, तू काय करशील? तर म्हणे मी काय करणार नाही, धन्यवाद देईल त्यांना. तर नुसतं एवढ्यावरच लोक थांबतील असं नाही, तुला दगड मारतील, दगड मारलं तर काय करशील? काय नाही, मी त्यांना धन्यवाद देईन. ते म्हणाले कदाचित एवढ्यावरच थांबणार नाहीत, दगड मारतील, तुला मारूनही टाकतील, तर तू काय करशील? तर म्हणाला मी धन्यवाद देईन. बरं झालं, निर्वाण मिळाला, मोक्ष मिळाला असं मी समजेन. आणि तेव्हा भगवान गौतम बुद्धांनी त्या शिष्याला म्हटलं की जा शिष्या,